नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर माझ्या सर्व ताईंना मी धन्यवाद करू इच्छिते। तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद। आणि आता व्हिडिओची सुरुवात करते ते म्हणजे कोणाला वाटत नाही आपलं घर नेहमी नीट अँड क्लीन राहावं, तर त्यासाठी मी भरपूर टिप्स तुम्हाला सांगणार आहे, जे रोजच्या रोज वापरात उपयुक्त ठरणाऱ्या अशा टिप्स। तर घरातील वस्तू ज्या त्या जागी फिक्स असली तर व्यवस्थित असतं, पण जर वस्तूंची जागा बदलली की घरामध्ये पसारा होतो। तर आता कपडे आपण बाहेर असेच राहू दिले की पसारा दिसतो, येता जाता नजरेला तेच दिसतात। तर जसे कपडे सुकले की लगेच घडी करून जागच्या जागी रोजच्या रोज ठेवून दिले तर पसारा दिसत नाही। आता बेडशीट ही आपण आठवड्यातून 1 या 2दा चेंज करत असतो, पण आपण बेडशीट तशीच राहू न देता त्यासाठी जेव्हा आपण घरात झाडझूड करायला घेतो तर त्याआधी बेडशीट झटकून पुन्हा व्यवस्थित टाकून घ्यायची। न कळत घरात धूळ माती खूप येत असते आणि जर मुलं घरात असतील तर बेडशीट नीट राहत नाही। त्यामुळे रोज सकाळी आपण घर साफ करायला घेतो तेव्हा बेडशीट झटकून व्यवस्थित लावायची। बेड जर व्यवस्थित असेल तर घरामध्ये छान लुक येतो। आपला बेड जर ठीक नसेल तर खूप पसारा झाल्यासारखा वाटतो, म्हणून हे एक काम आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे। आता तिसरी ट्रिक म्हणजे आपला सोफा। तर सोफा ही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते। मुलं असली की सोफ्याचं उशा इकडे तिकडे होतात, आपणही बसलो की त्या उशा काढतो साईडला ठेवतो, तर ते व्यवस्थित ठेवायचं आहे। त्यानंतर चौथी ट्रिक ती म्हणजे आपला सेंटर टेबल। तर आता माझ्याकडे सेंटर टेबल नाही, परंतु पुढच्या रूमला हे कपाट आहे, त्याला मी व्यवस्थित ठेवत असते। तुम्ही तुमचा सेंटर टेबलही थोडा डेकोरेट करून ठेवला की घराला खूप छान असा लुक येतो। एखादं फुलाचं झाड, उरली, डेकोरेटिव्ह पीस ठेवून आपण तो सेंटर टेबल अगदी अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो। आता आपल्या घराचा एंट्रन्सला शू स्टँड ठेवत असतो, ज्यात शूज, चप्पल, सँडल पूर्ण फॅमिलीचे ठेवत असतो। तर ते स्टँड देखील आठवड्यातून 1दा 2दा स्वच्छ करून घ्यायचं आहे। आणि स्टँड बाहेरच असतं, त्यामुळे धूळ माती खूप येत असते, तर आठवड्यातून 1-2दा स्वच्छ केलं तर वस्तूही आपली छान राहते। आणि म्हणून घराच्या मेन एंट्रन्सला ज्या काही वस्तू असेल ती सगळं स्वच्छ साफसुथरी ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो। त्यानंतर पुढची ट्रिक म्हणजे किचन। तर किचनमध्ये रोजच्या रोज कामं करत असतो, तर आता घर सुंदर दिसण्यासाठी, आपलं किचन सुंदर दिसण्यासाठी आपला किचन ओटा, शेगडी हे जर क्लीन असेल तर आपलं किचन सुंदर दिसतं, आपलं घर सुंदर दिसतं आणि मेन म्हणजे आपल्याला खूप सुंदर प्रसन्न वाटतं। तर त्यासाठी आपल्या गॅसची शेगडी जिथे असते ती भिंत किंवा खिडकी आपल्याला आठवड्यातून 1-2दा धुवून स्वच्छ करायची आहे, कारण गॅसवर आपण जे काही फोडणी देतो तर ते तेलाचे फोडणीचे डाग त्या भिंतीवर बसतात आणि मग खूप घाण दिसतं। म्हणून रोजच्या रोज पुसून घ्यायचं असतं आपल्याला ती भिंत किंवा खिडकी, म्हणजे आपलं कामही वाचतं। आणि नंतर जर आपण महिन्यातून 1दा जर आपण क्लीन करायला गेलो की खूप घासावं लागतं आणि आपला वेळ देखील खूप जातो, परत ते चिकट डाग असतात तर ते निघायला देखील खूप त्रास होतो। आणि आता पुढची ट्रिक म्हणजे आपला बेसिंग। तर सिंक एरिया हा आपला रोजच्या रोज स्वच्छ असावा। जर घरामध्ये आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीला निरोगी ठेवायचं असेल तर बेसिंग हे रोज क्लीन करावं, म्हणजे जो काही कचरा चिकट डाग असेल तर तो निघून जातो। आणि एक पातेलं गरम पाणी टाकलं की पाईपमधली जी काही घाण असते ती देखील निघून जाते। तर ह्यासाठी सिंक एरिया आपल्याला रोजच्या रोज घासून पुसून स्वच्छ ठेवायचा आहे। त्यासोबत जो स्ट्रेनर आपण बेसिंगमध्ये लावत असतो तर प्लास्टिकची असेल किंवा स्टीलची असेल ती पण रोजच्या रोज घासून घ्यायची आहे। मी रात्री देखील घासून घेते आणि रात्रभर मग अशी नितळत ठेवत असते हवेशीर, आणि सकाळी जेव्हा आपण पुन्हा किचनची कामं करतो तेव्हा पुन्हा ती स्ट्रेनर मी सिंक एरियामध्ये लावून देत असते। तर अशा रीतीने बेसिंग आणि स्ट्रेनर देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे। आता पुढची ट्रिक म्हणजे आपल्या भांडी घासायच्या ज्या घासण्या आहेत
त्या पण जेव्हा पण भांडे धुवून झालेत की लगेच पाण्याने स्वच्छ धुवून नितळत ठेवायचे आहेत। याने घासण्या स्वच्छ राहतात, वासही येत नाही। आणि घासण्या सेपरेट स्टँडमध्ये ठेवायच्या, खाली जर ठेवल्या तर पाणी नितळत नाही आणि मग घासण्यांना वास येतो। तर आपलं घर निरोगी, स्वच्छ, नीट आणि क्लीन राहण्यासाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत। त्यानंतर पुढची ट्रिक म्हणजे आपला डस्टबिन। तर डस्टबिन हे रोजच्या रोज धुवून स्वच्छ करायचं असतो। तर डस्टबिन मी रोजच्या रोज घासून स्वच्छ करत असते। उन्हात वाळल्यानंतर मग कचरा टाकत असते आणि कचरा टाकण्यासाठी प्लास्टिक पिशव्या, पॉलिथिन बॅग वापरते, ज्याने डस्टबिन जास्त खराब होत नाही। ज्या ह्या क्लिनिंगच्या गोष्टी आहेत तर त्या मी रेग्युलर करत असते, नाहीतर त्यांची जर आपण साफसफाई केली नाही तर एक वेगळा दुर्गंध येतो। मग बाथरूम म्हणा, डस्टबिन म्हणा, बेसिंग म्हणा रेग्युलर क्लीन केल्या तर त्याच्याने आजार पण आपल्या घरात येत नाही। आता आपल्या घरामध्ये खूप साऱ्या पिशव्या साचतात आणि ह्या पिशव्या आपल्याला कशात आणि कशात लागतच असतात आणि ह्या ज्या पॉलिथिन बॅग आहेत भाज्यांसोबत येतात तर त्यांचा वापर मी कचरा भरण्यासाठी करते। तर ह्या पिशव्या कुठेही न ठेवता एका मोठ्या पिशवीत भरून ठेवत असते आणि डीमार्टच्या ज्या पिशव्या असतात तर त्या व्यवस्थित घडी करून एका बॉक्समध्ये ठेवते। चांगल्या क्वालिटीच्या त्या पिशव्या असतात, त्यामुळे त्यांचा वापर आपण शेल्फला लायनर म्हणून करू शकतो। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।